वाल्मिक कराडच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याला कोर्टामध्ये आता हजर केलं जात आहे। केस पोलीस स्टेशनमध्ये सध्या त्याला आणण्यात आलेला आहे। त्यानंतर पोलीस पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहे। त्यामुळे आता कोर्ट नेमका काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या केस कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाणार आहे। वाल्मिक कराडला केस पोलीस स्टेशनमध्ये सध्या आणण्यात आलंय आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमधून कोर्टामध्ये हजर केलं जाईल। तर केसच्या कोर्टाबाहेरची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। तर वाल्मिक कराडला केस कोर्टामध्ये आता हजर केलं जाईल। तर सध्या केस पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेला आहे आणि त्यानंतर केस कोर्टामध्ये आता त्याला हजर केलं जाणार आहे। त्या संदर्भातली प्रक्रिया देखील पोलिसांच्या वतीने पूर्ण करण्याचं काम सध्या सुरू आहे। पोलीस स्टेशनमधून कराडला कोर्टामध्ये नेलं जाईल आणि त्यामुळे आता कोर्ट नेमका कशा पद्धतीचा निकाल देते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। सीआयडीचे काही उच्चपदस्थ अधिकारी देखील सोबत आहे आणि आता या सगळ्या हालचाली आपल्याला वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। रॅपिड ॲक्शन फोर्सचे हे सगळे जवान देखील आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। काही न्यायाधीशांच्या गाड्या देखील आपल्याला या ठिकाणी कोर्टामध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्येच त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर कोर्टाचं हे रात्रीचं कामकाज आणि कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे आपल्याला पुढच्या काही वेळातच कळणार आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या संदर्भातली बित्तम बातमी लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवते। प्रत्येक अपडेट लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवते। तर ही थेट कोर्टाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय। सध्या पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि या परिसरामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीला थांबवलं जात नाहीये आणि पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त कोर्टाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच आता वाल्मिक कराडला आणलं जाईल। तर सध्या वाल्मिक कराड हा पोलीस स्टेशनमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। केस पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेला आहे। सीआयडीचे काही उच्चपदस्थ अधिकारी देखील आपल्याला केस पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असल्याचं दिसतंय आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच त्याला केस कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे आता कोर्टाचा निकाल नेमका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण सीआयडी देखील त्याची कोठडी मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कोर्ट सीआयडीला वाल्मिक कराडची कोठडी देण्याची शक्यता आहे, कारण सीआयडीला वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे। खंडणीच्या प्रकरणामध्ये गुन्हा तर दाखल आहेतच, मात्र देशमुखांच्या हत्या प्रकरणात संदर्भात देखील वाल्मिक कराडची सीआयडी आता चौकशी करणार आहे आणि त्यानिमित्तानं सीआयडीला वाल्मिक कराडच्या कोठडीची गरज आहे आणि त्यामुळे आता ही कोठडी कोर्टाकडे मागण्याची शक्यता आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट देत आहेत। ओंकार, जर पाहिलं तर अगदी काही वेळामध्ये आता वाल्मिक कराड याला आता केज येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सध्या केज येथील पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे कागदोपत्री जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी पूर्ण करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर वाल्मिक कराड याला आता केज पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ती पूर्णपणे कागदोपत्री प्रक्रिया असेल ती पूर्ण करण्यात येत आहे। त्यानंतर जे आहे ते पुढील काही मिनिटांमध्ये जे आहे ते वाल्मिक कराड याला केज येथील न्यायालयात देखील दाखल करण्यात येणार आहे। नुकतंच गेल्या काही मिनिटांपूर्वी जर पाहिलं तर या ठिकाणी सीआयडीचे अधीक्षक असलेले सचिन पाटील हे देखील न्यायालयात हजर झालेले आहेत। त्याचबरोबर येथील जे काही वकील मंडळी असतील त्याचबरोबर न्यायाधीशांची गाडी देखील गेल्या काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी मध्ये गेलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं तर न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर पूर्ण जे काही खंडणीचं प्रकरण आहे त्या संदर्भातील सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। ती जी सुनावणी आहे ती रात्री उशिरापर्यंत चालेल असं कुठेतरी एकंदरीत सांगण्यात येते। अगदी ओंकार, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवता आहात। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुढच्या काही मिनिटांमध्ये आता वाल्मिक कराडला येथे हजर केलं जाईल। सध्या वाल्मिक कराड हा केस पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि त्यानंतर सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस स्टेशनमधून हे सगळे पोलीस त्याला घेऊन निघतील आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि आता कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.